मीरा, कुठे गेली होतीस? काय काय झालं? हा माझा प्रश्न नाही. कुठे गेली होतीस? इथेच गेलेले. इथे म्हणजे? इथे म्हणजे ते गेट जवळ. बाबांना भेटायला? बाबांना? कोण म्हणाला तुम्हाला? कोण म्हणाला ते महत्वाचं नाहीये. सगळं क्लिअर आहे मीरा. म्हणजे मीरा, तुला 1000 वेळा प्रेमाने समजावून सांगितलंय, लपून छपून बाबांना भेटत जाऊ नकोस. ते इथे आले तर आपल्या घरात प्रॉब्लेम्स होतात. अहो, बाबा या घरातून गेल्यापासून बाबा इथे आलेच नाहीयेत. मग जे आलं होतं ते कोण होतं? त्यांचं भूत? बाबा इथे आले होते? तुला माहित नाही? नाही, कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? मग अजितचं डोकं कोणी फोडलं दगडाने? काय? मीरा, प्लीज ना, असं शॉक असल्यासारखं रिॲक्ट करू नकोस तू. तुला पण माहिती, तुला सांगितल्याशिवाय तुझ्या बाबा इकडे येणार नाही. आणि अजितला मारून काय मिळालं त्यांना? काय प्लॅनिंग चालू आहे तुमचं? हे बघा, तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय. असं काहीच नाहीये. असंच आहे मीरा, असंच आहे. मी दरवेळेस तुझ्यावर माझं प्रेम आहे म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवतो, आणि तू दरवेळेस माझा विश्वासघात करतेस. तुझ्या बाबांनी तुझ्यावर काय जादू केली मला कळत नाही. जादू? काय म्हणताय तुम्ही? कसली जादू? प्लीज प्लीज प्लीज, खरं खरं सांग. हे सगळं तुम्ही मुद्दाम करतायत ना मला हिणवायला? काय प्लॅनिंग सुरू आहे तुमची माझ्या आई विरुद्ध? सांग मला प्लीज. बाद झालं वेदाचे बाबा. तुम्हाला माझ्यावर आरोप करायचे असतील करा, माझ्यावर संशय घ्यायचा असेल घ्या, पण माझ्या बाबांविरुद्ध मी एक शब्दही ऐकणार नाही. माझ्या बाबांचा मी अपमान सहन करू शकत नाही. आणि तुझ्या बापामुळे जो माझ्या आईचा अपमान झाला त्याचं काय? वेदाचे बाबा, हे बघ, तसाही तो माणूस ना मेंटली अनस्टेबल आहे, बट दॅट्स नन ऑफ माय बिझनेस. पण जर त्या माणसामुळे माझ्या आईचं काही बरं वाईट झालं तर लक्षात ठेव, मी त्याला सोडणार नाही. फक्त अजून काही तास आणि ते मी कसेही काढे. मौन पाळायचंय. सोपं आहे माझ्यासाठी. मंजिरी अजून उठली कशी नाही? रोज तर यावेळेला सगळं आवरलेलं असतं हिचं. अरे बापरे, म्हणजे कालचा राग अजून गेला नाही वाटतं. मंजिरी, काल जे काही घडलंय त्यामुळे तुला राग येणं स्वाभाविक आहे. आपल्या घरात जे काही घडतंय त्याचा तुला त्रास होतोय, मी समजू शकतो. हरकत नाही, तू तुझा वेळ घे. तुला जेव्हा बरं वाटेल तेव्हाच तू बाहेर ये.
शहाणा ग माझा म्हातारा. आता हाच सगळ्यांना सांगेल की मंजिरी रागात आहे, तिला डिस्टर्ब करू नका. आणि मी अशीच रूम मध्ये राहीन, शांत, कोणाच्याही नजरेत न येता. आणि बघता बघता रात्रीचे 12 कधी वाजतील आणि विधीची दुसरी पायरी मी कधी पार करेन हे कोणालाच कळणार नाही. आणि मग काल छाया कवच माझ्या ताब्यात असेल. हे चांगले तुझं. तुला जरा काही बोललं की तुला लगेच रडू येतं. तुला वाटेल तसं तू करू शकतेस, वागू शकतेस, बोलू शकतेस, पण तुला जाब विचारायचं नाही, तुला प्रश्न करायचे नाही. का? तर तुला रडू येतं म्हणून. मीरा, या वेळेस मी तुला सिंपती दाखवणार नाहीये. आणि अजितला कशाला? तुझ्या बाबांना सांग ना मला येऊन मारायला. मी हँडल करतो, मी बघतो काय करायचंय ते. बस. वेदाचे बाबा बाज. मी काही बोलत नाहीये याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्या बाबांबद्दल वाटेल ते बोलाल. मी वेदाची शपथ घेऊन सांगते, मी बाबांना भेटायला गेले नव्हते. बाबा नव्हते आले इथे. आणि जर तुम्हाला माहित असेल ना की बाबा कुठे आहेत तर मला प्लीज सांगा, मी शोधते त्यांना. मला खरंच माहित नाही बाबा कुठे आहेत ते. ठीक आहे, तुला माहित नसेल, पण तुझे बाबा इथे आले होते. अगं आज त्या माणसाने अजितचं डोकं फोडलंय. उद्या जर माझ्या आईचं जीव घेतलं तर काय करायचं? आणि माणूस एक जनावर येतो, जनावर. बास वेदाचे बाबा. माझे बाबा जनावर नाहीये. पण तुमची आई नक्कीच जनावर आहे. 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 माझ्या बाबांनी आजपर्यंत कोणालाही इजा पोहोचवली नाहीये. पण तुमची आई, तुमच्या आईने खून केलाय. कुणी आहे ती? कुणी?